सीमेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्राचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू झालंय। सीमेवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत। आंदोलकांनी रस्ते बंद केल्यामुळे दिल्लीमध्ये वाहतूक कोंडीचं चित्र सुरू झालंय पाहायला मिळतंय। सुरक्षा कर्मचाऱ्यांना आंदोलकांना किंवा वाहनांना राजधानीमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। हमीभावाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। केंद्राचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर 200हून अधिक संघटनांच्या शेतकऱ्यांनी दिल्ली चलोचा नारा दिलाय। आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असतानाही शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। दरम्यान दिल्ली हरियाणा सीमेवरती पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते। शेतकऱ्यांना शहरामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीस सज्ज झालेत। सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही आंदोलकांना किंवा वाहनांना राजधानीमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। अनेक रस्ते बंद केल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर दिल्लीमधले हे थेट दृश्य आता आपण पाहतोय। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलकांचा मोर्चा पोहोचलेला आहे। दिल्लीच्या सीमेवरती चर्चा सरकारबरोबरची फिसकटल्यानंतर आता आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि दिल्लीमध्ये धडकणारच असा त्यांचा निर्धार आहे। दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। सीमा सुरक्षा दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काही ठिकाणी अश्रुधुराचाही वापर करण्यात आलेला आहे। मात्र दिल्लीमधली परिस्थिती, दिल्ली सीमेवरची परिस्थिती यामुळे बिघडायला सुरुवात झालेली आहे। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्फ्यू लागलेला आहे। दिल्लीच्या सीमावर्ती भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। दिल्लीमध्ये हा मोर्चा धडकला तर मोठ्या परिस्थितीमध्ये गंभीर परिणाम निर्माण होऊ शकतात। याआधी सुद्धा अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीमध्ये धडकलेला होता आणि वर्षभर ते आंदोलन सुरूच होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हे शेतकरी दिल्लीमध्ये धडकू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र दिल्लीच्या दोन्ही सीमांवरती शंभू बॉर्डरवरती आणि खन्नौर बॉर्डरवरती सुद्धा शेतकरी अशाच पद्धतीने येऊन थांबलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र दिल्लीमधली परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलीस सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।